तृष्णा होती. ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा, गुरुनिष्ठा गुरूंच्या संदर्भाने जो आदर पाहिजे तो आदर आजच्या पिढीमध्ये नाही. मी पाहत होतो की बरेचसे विद्यार्थी आताही मोबाईलमध्ये गुंग आहेत. मोबाईलमध्ये काय पाहतात हे काही मला कळालं नाही. या म्हणा इकडे दाखवतो दाखवते. मोबाईल पासून जोपर्यंत आपण दूर राहणार नाही, आपण संकल्प केला पाहिजे. शुगर झाल्यानंतर गोड खात नाहीत बघा, तसं आपल्याला मोबाईलला आपलं शुगर समजा, आपल्याला शुगर झाली 1 वर्षाची, थोडस मोबाईल पासून दूर राहा. मोबाईलला चिटकून जर राहिला तर आपल्या ध्येयापासून आपल्याला वंचित ठेवणारे एकमेव साधन असेल ते असेल मोबाईल. तुम्ही म्हणाल आता हे तर घाला केला बाबा, ह्याच्या विरोधात द्या घोषणा. मला माहित आहे तुमचं मनुष्यबळ जास्त आहे, मोबाईल पासून आता आपण दूरच राहू शकत ते असं अनेकांना वाटतंय. परंतु मोबाईल पासून दूर झाल्याशिवाय आपल्याला आपलं ध्येय गाठता येणार नाही, हे मात्र आपल्याला निश्चितपणाने सांगतोय. तुम्हाला आता आपण सदन घरची मुलं आहोत. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या आईवडील सदन आहेत, चांगले आहेत. परळी नावाचं एक गाव आहे मराठवाड्यामध्ये. परळी नावाच्या एका गावामध्ये मी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे संघर्ष पुरस्कार वितरणासाठी सूत्रसंचालन करण्यासाठी गेलो होतो. गोपीनाथराव मुंडे वारले होते आणि दुसऱ्या वर्षी 1 लाख रुपयाचा एक पुरस्कार होता. इयत्ता 10वीची ती विद्यार्थिनी होती. मागासवर्गीय प्रवर्गातून तिला 88% गुण घेऊन मागासवर्गीय प्रवर्गातून ती राज्यात प्रथम आलेली होती. मला वाटलं ॲज ए सूत्रसंचालक म्हणून आपण तिची माहिती वाचायला पाहिजे. तिची माहिती वाचली. विश्वास नांगरे पाटलांच्या हस्ते आणि पुण्याचे DSK कुलकर्णी ते त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते आणि पंकजाताई त्यावेळेला मंत्री होत्या. या तिघांच्या हस्ते वितरण होतं. हजारोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी आलेला होता. आणि त्या मुलीचा बायोडाटा ज्यावेळेला मी वाचला आणि ज्यावेळेला मी सांगत होतो त्यावेळेला त्या मुलीचं आगमन होत होतं. मित्र, त्या मुलीचा बायोडाटा वाचत होतो. एक एक पाऊल ती मुलगी पुढे चालत होती. तिच्या पाठीमागे तिच्या आई आणि तिचे वडील होते. 1 लाख रुपयाचा पुरस्कार होता. पुन्हा मला एक चिठ्ठी आली, आणखी 1 लाख रुपयाचा पुरस्कार आहे. तो गावकऱ्यांच्या वतीनं सगळे पैसे जमवून या ठिकाणी देण्यात येतो आहे, ह्याची उद्घोषणा करा. मला वाटलं आणखी 1 लाख रुपयाचा पुरस्कार. ती मुलगी मित्र हो, कुण्या डॉक्टरची, कुण्या इंजिनियरची, कुण्या वकिलाची, कुण्या प्राध्यापकाची, कुण्या शिक्षकाची मुलगी नव्हती. ती कुठल्या शेतकऱ्यांची सुद्धा मुलगी नव्हती. ती कुठल्या कामगाराची सुद्धा मुलगी नव्हती. ती मुलगी होती स्मशानभूमीत प्रेत राखणाऱ्या त्या दाम्पत्याची ती मुलगी होती. तिचं घर हे स्मशान होतं, स्मशान. ज्यावेळेला एखादं प्रेत यावं आणि त्याला भडाग्नी द्यावा, त्याच्या ज्वालांच्या प्रकाशामध्ये अभ्यास करणारी ही मुलगी होती. तिला मिष्टान्न म्हणजे गोड अन्न कधी मिळत होतं? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा 10वा किंवा 12वा दिवस आहे आणि त्याला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला तिथं ठेवली खीर वगैरे काही असेल ती तिचं मिष्टान्न असायचं. आपल्याकडची मंडळी, आपल्या आई वडील स्मशानभूमीपासून जरी आपलं मूल जर जात असेल तर त्याला लिंबू मिरच्या ओळून टाकते. त्याला तिथलं भूत लागलं का काय, त्याला ताप आली. त्या मुलीला कुठलं भूत लागावं? त्या मुलीचं अन्न तेच आहे, घर तेच आहे. प्रेताच्या भडाग्नीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करणारी ती मुलगी मागासवर्गीय प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आलेली होती. म्हणून कैलासवासी गोपीनाथराव मुंडे संघर्ष 1 लाख रुपयाचा पुरस्कार तिला त्यावेळेला देण्यात आला होता. आणि ही बाब ज्यावेळेला गावकऱ्यांना कळेल त्यावेळेला गावकऱ्यांनी सुद्धा 1 लाख रुपयाचा पुरस्कार तिला दिला. 2 लाख रुपयाचा पुरस्कार ती घेतलेली मुलगी आज मी असं ऐकतोय की ती एक IAS झालेली आहे. ही उदाहरणं मी दुसऱ्या देशातली देत नाही, ही उदाहरणं आपल्या भूमीतली देतोय, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतली देतोय. मला असं वाटतं की त्या मुलीपेक्षा दयनीय अवस्था असणारा एकही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळं फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये महाराष्ट्रात का प्रथम येणार नाहीत हा माझ्या समोरचा आपल्याला प्रश्न असेल. जर तुम्ही येणार असाल आणि हे उदाहरण पटलेलं असेल तर तुम्ही टाळ्यांचा गजर करा, अन्यथा तुम्ही करू नका. हा टाळ्यांचा गजर मला सांगतोय कुंभार सर, तुम्हाला मी आश्वासित करतोय यांच्या वतीनं. आता मी त्यांच्या पक्षात आहे.
थोडंसं पक्षांतराचं वातावरण सध्याला असल्यामुळे मी कधी कधी पक्ष बदलतो. आता मी तुमच्या पक्षात आहे. काही झाले की टाळ्या वाजवायच्या नाहीत, पण पक्षात जरी आलो तरी. त्याच्यामुळं मी कुंभार सरांना आश्वासित करतो, येणाऱ्या मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे फर्ग्युसन विज्ञान महाविद्यालयाचे असतील, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की लातूर पॅटर्न म्हणजे निर्मिती काय लातूर पॅटर्न आहे. त्या ठिकाणचे विद्यार्थी सकाळी 9 वाजता येतात, मध्यंतरी टिफिन आणतात, 9 ते 4 कॉलेज असतं, 4 ते 5:30 पर्यंत डाऊट क्लिअर केले जातात. त्याच्यानंतर पुन्हा रिडिंग रूम सुरू होते. ती रिडिंग रूम सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 12 वाजेपर्यंत रात्री सुरू असते. त्याच्यानंतर पुन्हा वसतिगृहात राहणारे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 1:30 वाजेपर्यंत ती रिडिंग रूम असते. आणि त्या रिडिंग रूममध्ये आलटून पालटून अशा पद्धतीचे कधी बायोचे, कधी केमिस्ट्रीचे, कधी फिजिक्सचे असे प्राध्यापक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांवर ऑब्झर्व करण्यासाठी आणि त्यांचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचे डाऊट्स क्लिअर करतात. एक अध्याय झाला की एक परीक्षा. तो सरावाचा पॅटर्न आहे. कुणी म्हणतं त्याला घोकमपट्टीचा पॅटर्न आहे. घोकमपट्टीचा पॅटर्न नाही. आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक उदाहरण समजल्यासारखं वाटतं, पण पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर ते आपण विसरून जातो. त्याच्यामुळं त्याला काहीतरी आपण सरावाच्या माध्यमातून ते लक्षात ठेवलं पाहिजे. एकही गुण कटता कामा नाही, यासाठीचा तो प्रयत्न असतो. दर रविवारी परीक्षा असते. पहिल्या सुरुवातीच्या घटकनिहाय म्हणजे एक चॅप्टर झाले त्याच्यावर परीक्षा आहे, पुन्हा 1/4 सिलेबसवर परीक्षा आहे, पुन्हा हाफ सिलेबसवर पण